ओ शिट, माझ्या चारी बाजूला मधमाशा आहेत. शिवामृत अपार्टमेंटमध्ये एक कंप्लेंट आली परत की इथे मधमाशांचा पोळा आहे आणि घरी वयस्कर एक वृद्ध महिला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते काढावं लागेल कारण जी त्यांना चावलेही असावेत, त्यामुळे आपल्याला ते काढावं लागेल. इथे लिफ्ट नाही आहे तर डायरेक्टली आपण चालत जावं लागेल. भेटूया 4थ्या मजल्यावर आहे. हा आला आपला 4था. आता नक्की घर कुठे, इकडे की इकडे, बघूया त्यांच्या घरी जाऊन. सॉरी, कामात होते. पडलेली. येऊ आतमध्ये. तुम्ही एकटेच आहेत का? अच्छा, काय त्रास झालेला आहे का त्यांच्यामुळे, म्हणजे आलेले आतमध्ये? नाही आलेले, पोराला इथे चावलेला व्हिडिओ काढून ठेवला. चालेल. आता आपण बघूया. चला, या काकींनी इथे कुरड्या बनवत आहेत. घरात तसंही कोणी नाही आहे. अच्छा, ओके. हे बघा, इकडे आहेत हे मधमाशा, ॲपिस फ्लोरिया, आणि याला ड्वार्फ मधमाशाही म्हणतात. पहिले आपण थोडंफार दूर करूनच घेऊ जेणेकरून ते निघतील. आणि तसंच आपल्याला सेटअप लावायचा आहे की नक्की कुठे काय आहे. ओके. तर सावरकर नगर येथे आपण एका घरी आलेलो आहे. तर आपण इकडे त्या मधमाशा काढूया कारण इथे एकाला त्यांना चावलेली, तर त्याच्यामुळे त्यांना ती काढायची आहेत. तर आपण काढून टाकू. सध्या आपल्याला नवीन एक घेतलेला आहे, त्याचा वापर कसा होतोय आपण ते बघूया. दरवाजा लावायचा ना? हा, दरवाजा लावून खिडकी लावून द्या. मला मी फक्त इथे एकटा राहील. हो ना? हो, मी इथे एकटा राहील फक्त. हो, आतमध्येच थांबा तुम्ही. ओके, तर कॉस्ट्यूम रेडी. बघूया आज हा किती कामात येतो आहे हा कॉस्ट्यूम. कारण यायलाच हवा, कारण जगजाहीर आहे कॉस्ट्यूम हा. की कसं वाटतोय मी नवीन कॉस्ट्यूम. अरे गॉगल विसरलो, पण ओके. आपण आता सध्या काम सुरू करूया. धूर करावा लागेल, तर धूर आधी करूया पहिले, पण त्या तुम्ही थोडा गॅप घ्या, धूर आपण करूया. आपण धूर तर केला आहे आणि त्या आहेत त्या मधमाशा. हे बघा, फ्लॅश चालू करूया. हे आहेत त्या मधमाशा, जातील हळूहळू जातील. पुढे बघूया आपण. परत एकदा भेटूया मधमाशांकडे. तिथे आहेत ते मधमाशा चालू आहेत. तर हे आपण तोडून टाकूया.
जेणेकरून योग्य दिसेल आपल्याला. त्या मधमाशा आहेत ॲपीस फ्लोरिया. पण आता हे नक्की काढूया, कसे काढूया ते आपण बघूया. टेडा बॅक. मला वरतीच उभं राहावं लागेल जेणेकरून या बदमाशा आपल्याला दिसतील तरी. ओके, आय स्टेप यू. Dung, apa kali? Nggak dong, dengar kayak gini. Jadi kayak apa kita buka? Ya yang main so, ntar pada gue apa? Meeting apa ya? मला दिसेल की नाही माहिती, पण बाहेर बऱ्यापैकी मधमाशा आलेल्या आहेत. वरती तर लागलेलेच आहेत, पण ते थोड्या वेळासाठीच. बॅक टू वर्क गाईज. ओके, काम करना थोड़ा मुश्किल होता है. मधमाशा हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे सील करता. याचा अर्थ म्हणजे आतमध्ये मध आहे. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की हा पार्ट सील केल्यानंतर खाली आतमध्ये मध असतं, हा लक्षात घ्या.
हा जो पार्ट आहे तो मधाने पूर्णपणे भरलेला आहे. दिसू शकतो, दिसेल तुम्हाला बरोबर व्यवस्थित. आता परत आपल्या जागेवर येऊया. मला योग्य दिसेल की नाही माहीत, पण त्याच्याकडे मत निघत आहे. ते समोर बसलेले आहेत, त्यांना आवडून टाकूया आपण नंतर. हे बाहेर जे आहेत मधमाशा वेगळे उडत आहेत चारी बाजूकडे, पण ते नंतरही जातील. आजूबाजूला झाडं आहेत त्यामुळे जाऊनच येतील. आणि इकडे सध्या तरी काही नाही उरले काय. हां, ते बादलीत टाकून दे, बादलीत टाकून दे. हां, बादलीत टाकून दे. सुद्धा इकडे तर काहीच नाही आहे. ते समोर बसलेले आहेत, त्यांना आवडून टाकूया आपण नंतर. हे बाहेर जे आहेत मधमाशा वेगळे उडत आहेत चारी बाजूकडे, पण ते नंतरही जातील. आजूबाजूला झाडं आहेत त्यामुळे जाऊनच येतील. आणि इकडे सध्या तरी काही नाही उरले काय. हां, ते बादलीत टाकून दे, बादलीत टाकून दे. तर हॅलो, तर आता मधमाशाचं पूर्णपणे पोळं निघालेलं आहे. डॉर्फ आणि बीच नावाने ओळखतात हे मधमाशा. इकडे बघू तुम्ही अडकला, ते बिलकुल निघालेलं आहे आणि ते गेलेले आहे. थोड्याफार तर आहेतच, पण ते जातील. कारण त्यांना असं वाटतं की ते मध आहे ऑलरेडी, कारण थोडेफार असतात मध आणि ते त्यांना वाटतं की ते आहे मध, त्यामुळे येतात परत. सध्या तरी पूर्णपणे गेलेले आहेत. पलीकडे पण सुद्धा सन्नाटा झालेला आहे, आता शांत वातावरण झालेलं आहे. एवढं हानिकारक तर नाही आहेत, पण चावलं तरी लोक घाबरतात. त्याच्यामुळे ते हात सुचतो आणि मग कधी कधी मग बेहोश होतात माणसं. आणि ते न्यूरोटॉक्सिक त्यांच्यामध्ये एक व्हेनम असतं, खूप कमी असतं, एकामध्ये खूप कमी. पण जेव्हा सगळे अटॅक करतील तेव्हा जास्त व्हेनम आपल्या शरीरात जाईल आणि बॉडी सुजेल. आणि माणूस, काही माणसं दगावलेली आहेत, पण काही माणसं बेशुद्धही पडलेली आहेत. मधमाशांचं पोळं आपण काढलेलं आहे. त्यातल्या या जे मध उरलेलं आहे अजून बाकी आहे, की जेवढं दिसतं तेवढं ते मध नाही आहे, कमीच आहे. ते वाटतं जास्त आहे आणि नंतर मला कमेंटमध्ये देतात की मला पण मध हवं आहे, मला पण मध हवं आहे. पण एवढी मेहनत असते याच्यामागे, त्यात चावूही शकतात. नाही, मी द्यायला नाही बोललो नाही, दिलेही, पण जाणून घ्या की ती मेहनत किती असते याच्यामागे. चावलं की मग तुम्हाला माहिती आहे सुजून बसतो. तुम्हाला बघितलं आहे बेअर ग्रिल्स आणि माझा एक फोटो एक लावलेला, जॉईन केलेला, इकडे सुजलेलं. ते आता मध काढूया थोडं थोडं, बघूया आता. हा ना, हे जे आहे त्याचं लार्वा आणि पिल्लं जे आतमध्ये असतात. आणि फक्त राणी मधमाशीच फक्त लार्वा देते, बाकी 2 मधमाशा जे असतात ते मेटिंग करतात मेल. आणि जे कामवाले असतात ते काम करतात, ते मध आणायचं करतात. तुम्हाला माहिती मध म्हणजे काय असतं? जेव्हा मधमाशी दुसऱ्या मधमाशीला उलटी करून जे मध देते किंवा त्यातले जे कण असतात ते म्हणजे मध असतं आणि आपण ते आवडीने खातो. हे काम थोडं नंतर करूया, आता पण मध काढण्याचं काम करूया. तर आपण ते मधमाशांचं पोळं काढलेलं तुम्हाला आठवतं की आपण मध तिकडे काढलं नाही. तर आता हे मध काढतोय. स्वच्छ हात धुवून घ्या, स्वच्छ कपडा घ्या आणि भांडी स्वच्छ घ्या. तर हळू मध माहिती आहे मला, पण तुम्हाला वगैरे दाखवतोय की मध आहे. त्याच्यामध्ये काही घाण पण आहे ती आपल्याला थोडीसा साफ करायला लागेल.
तुम्हाला काही दिसणार नाही पण मला दिसत आहे कारण मी खाणार आहे. आणि एक एक मध खूप कॉस्टली आहे, तुम्हाला पण माहिती आहे इकडे किती मेहनत आणि तसंही बाहेर बघायला गेलं जे मध मिळतं ते क्वचितच ओरिजिनल असेल की नाही माहीत नाही. काय मध बघून बघा. आता फक्त एकच काम उरलं आहे, सॉरी 2 काम. एक म्हणजे गाळायचं आणि एक म्हणजे खायचं. एवढं मन निघालेलं आहे. आणि जवळ आणतो कॅमेरा जवळ येतो, थांबा. हा कॅमेरा जवळ आलाय. जास्त ओके. तर आहेच. एवढी बाटली मोठी वाटते पण बाटली अशी मोठी नाही. थर्मास आहे गरम पाण्याचा, त्यामुळे खूप मध बाटली पण मुक्त नाही आले, पण जेवढं आलंय तेवढं खूप आहे. आणि असेच व्हिडिओज मी टाकत जाईल. कधी चावतातही, पण तुम्ही जेवढं घाबराल तेवढं तुमची उलटी गिनती सुरू. त्यामुळे बिलकुल घाबरू नका. आणि हे धाडस ज्याला करायचं आहे त्यांनी करा, पण रिस्क तर आहे प्रत्येका याच्यामध्ये. प्रत्येक अभ्यास करून हे धाडस करा, अदरवाईज तुम्ही करू नका. थँक्यू. उसका संस्कार है. अरे शिरोप, अरे यार ते चालूच नाही गेलंय. पिशवीच्या मध्ये